नमस्कार मित्रांनो, पार्ट 2च्या पेपरला आपल्याला एकच दिवस सुट्टी आहे. त्यामुळे या एका दिवसाचं नियोजन चांगल्या पद्धतीने करून आपल्याला 40 पैकी 40 मार्क कसे पाडता येतील याच्यासाठी प्रयत्न करायचा आहे. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला वेल स्ट्रॅटेजीनं जावं लागणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला कमी वेळामध्ये जास्तीत जास्त आउटपुट भेटण्यासाठी इथं तुम्हाला हेल्प होईल. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तर काय करायची, तुम्हाला तुमची जे सिलेबस आहे तर त्या सिलेबसमध्ये एकूण दिलेले जे लेसन्स आहेत किंवा धडे आहेत, तुमचे पाठाचे जे पाठ दिलेले आहेत, तर ते पाठ किती मार्काला आहेत आणि त्याच्यामध्ये कोणता पाठ किती मार्काला येतो, कोणता जास्त मार्काला आहे आणि कोणता कमी मार्काला आहे, या ठिकाणी तुम्हाला लक्षात घेता आलं पाहिजे. तर पहिली गोष्ट, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, तुम्हाला एकूण 10 टॉपिक आहेत. या 10 टॉपिकवरती 40 मार्काचा पेपर तुमचा फॉर्म होतो. ठीक आहे. मग ह्याच्यात 2 विभाग दिलेले आहेत तुम्हाला. तुम्ही जर अनुभव घेतला असेल किंवा ऑब्झर्वेशन केलं असेल तर तुम्हाला EVS म्हणजेच एन्व्हायरमेंटल सायन्स म्हणजे पर्यावरणीय विज्ञान आणि दुसरं आहे तुमचं बायोलॉजी. ठीक आहे. हे 2 घटक, जीवशास्त्र म्हणतो आपल्याला, जीवशास्त्र, हे 2 घटकांमध्ये हे 10 टॉपिक विभागलेले आहेत. मग आता तुम्हाला मी पहिले टॉपिक वाईज वेटेज सांगतो आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं ते बघूयात. अनुवंशिकता व उत्क्रांती हा जो टॉपिक आहे त्याला म्हणतो आपण हेरिडिटी अँड इव्होल्युशन. हा 3 मार्काला टॉपिक येतो तुम्हाला परीक्षेला. लिहून घ्या. तुमच्याकडे जर पुस्तक असेल, पुस्तक जवळ ठेवा. एखादा व्हिडिओ बघत असताना पुस्तक तुमच्या समोर पाहिजे, त्याची तुम्हाला हेल्प होत असते. अनुवंशिकता व उत्क्रांती 3 मार्काला येतो. सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1 हा जो टॉपिक आहे तर तो 4 मार्कासाठी येतो आणि सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2 हा जो टॉपिक आहे तर तो 5 मार्काला येत असतो. मग पर्यावरणीय व्यवस्थापन, एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट हे जे टॉपिक आहे तर तो 5 मार्काला येतो. त्यानंतर हरित ऊर्जेच्या दिशेने म्हणजे टूवर्ड्स ग्रीन एनर्जी हा टॉपिक 4 मार्कासाठी विचारला जातो. प्राण्यांचे वर्गीकरण, पुढचा टॉपिक कोणता आहे, प्राण्यांचे वर्गीकरण हा जो टॉपिक आहे, ॲनिमल क्लासिफिकेशन किंवा क्लासिफिकेशन, तर हा 4 मार्कासाठी परीक्षेला येत असतो. पुढचा ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची हा जो टॉपिक आहे तर तो येतो तुम्हाला इंट्रोडक्शन ऑफ मायक्रोबायोलॉजी म्हणतो त्याला आपण इंग्लिशमध्ये. हा 4 मार्कासाठी येत असतो. त्यानंतर पेशी विज्ञान व जैवतंत्रज्ञान, सेल बायोलॉजी आणि बायोटेक हा जो आहे तर तो 4 मार्काचा आहे. आणि पुढचा आहे सामाजिक आरोग्य म्हणजेच त्याला म्हणतो सोशल हेल्थ, हा जो आहे तो सुद्धा 4 मार्काला आहे. आणि आपत्ती व्यवस्थापन, सगळ्यात शेवटचा डिझास्टर मॅनेजमेंट, 100% प्रश्न असतो ह्या टॉपिकवरती आणि तो आहे 3 मार्काला. असं एकूण 40 मार्काचा तुमचा पेपर तयार होतो. म्हणजे सगळ्यात जास्त मार्कासाठी सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2 हा एक टॉपिक आहे आणि दुसरा आहे तुमचा पर्यावरणीय व्यवस्थापन. हे 2 टॉपिक 10 मार्काला आहे. 40 पैकी 10 मार्क या 2च टॉपिकला आहेत आणि बाकीचे जे आहेत 4-4 मार्काला आहेत आणि 3 मार्काला टॉपिक तुम्हाला आहेत. मग याच्यामध्ये तुम्हाला EVS म्हटलं आपण या ठिकाणी, EVS एक आहेत आणि बायोलॉजीमध्ये आहेत. मग EVS मधले टॉपिक कोणते कोणते तुम्हाला सांगतो, ते लक्षात घ्या. हे लिहून घेतलं असेल तर ठीक आहे, नसेल तर स्क्रीनशॉट काढा. तुम्हाला मार्किंगचं याच्यामध्ये वेटेज तुम्हाला दिसतं. आपण 2 भाग आहेत सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये. पार्ट 2 मध्ये 2 शाखेंचा अभ्यास करायचा असतो. पहिली आहे एन्व्हायरमेंटल सायन्स. एन्व्हायरमेंटल सायन्समध्ये आपल्याला बघावं लागतं. एक आहे पहिला एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट, म्हणजे हा जो टॉपिक आहे पर्यावरणीय व्यवस्थापन येतो एन्व्हायरमेंटमध्ये. त्यानंतर टूवर्ड्स ग्रीन एनर्जी हा सुद्धा टॉपिक येतो एन्व्हायरमेंटमध्ये. त्यानंतर आहे सोशल हेल्थ आणि डिझास्टर मॅनेजमेंट. हे बघा, सोशल हेल्थ, सामाजिक आरोग्य, डिझास्टर मॅनेजमेंट, आपत्ती व्यवस्थापन. 4, 5 आणि 9 आणि 10 हे जे 4 टॉपिक आहेत ते कशामध्ये येतात, तुमचे एन्व्हायरमेंटल सायन्समध्ये येतात आणि त्याच्यामध्ये किती मार्क कव्हर होत असतात, 16 मार्क या ठिकाणी तुम्हाला कव्हर होत असतात या 4च टॉपिकमध्ये. मग राहिलेले 6 टॉपिक आहेत तर ते 6 टॉपिक कशाचे आहेत, बायोलॉजीचे आहेत आणि बायोटेक्नॉलॉजीचे आहेत. हे 2 घटक आपल्याला या ठिकाणी अभ्यासाचे आहेत. पहिला अनुवांशिकता व उत्क्रांती म्हणजेच हेरिडिटी अँड इव्होल्युशन, सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1 म्हणजेच त्याला लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1, लाईफ प्रोसेस इन नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2, लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1, पार्ट 2 हे येतं बायोलॉजी. प्राण्यांचे वर्गीकरण असेल, ओळख सूक्ष्मजीवशास्त्रांचे असेल, पेशी विज्ञान व जैवतंत्रज्ञान, हे 6 टॉपिक जे आहेत तर ते तुम्हाला 24 मार्कासाठी परीक्षेला विचारले जातात. किती मार्काला, 24 मार्कासाठी विचारले जातात. म्हणजे आता तुम्हाला कळलं असेल की कोणत्या टॉपिकला किती वेटेज द्यायचे आणि कोणत्या घटकाला किती वेटेज द्यायचे. त्यामुळे तुम्हाला ऑल टॉपिक जे आहेत ते चांगल्या पद्धतीने करायचे आहेत 40 पैकी 40 मार्क पाडण्यासाठी. निदान तुम्हाला 35च्या पुढे तरी मार्क पडावेत अशी अपेक्षा आहे. ठीक आहे. हे होतं तुमचं सिलेबस आणि त्याच्यानुसार वेटेज. मग ह्याच्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला, की आपण काय करणार आहे 2025, 2024, 2023 ह्या क्वेश्चन पेपर्स काय करणार आहे, डिस्कस करणार आहे. त्यामुळे हे सर्व क्वेश्चन पेपर तुम्ही सुद्धा टाईम लावून काय करायचं, सॉल्व्ह करायचं. मग आता हे सगळे टॉपिक दिलेले आहेत तुम्हाला, हे सगळे टॉपिक
एकदा व्यवस्थित रिवाईज करायचे. आता अभ्यास करायचा नाही याचा अर्थ काय आहे, तर तुम्ही मागचा 1 वर्ष पूर्णपणे काय केलेला आहे, अभ्यास केलेला आहे. आणि हा जो टायमिंग आहे तर तो टायमिंग आपला कशाचा असतो, रिव्हिजनचा टायमिंग असतो. जो ह्या काळामध्ये रिव्हिजन चांगलं करतो त्याला सगळ्यात जास्त मार्क आणि चांगले मार्क पडत असतात. ठीक आहे, मार्काचं व्हॅल्यू तुम्हाला तुमची 10वीचा रिझल्ट लागला आणि ज्यावेळेस 11वीला ॲडमिशन घेतात त्यावेळेस तुम्हाला कळतं काय व्हॅल्यू आहे मार्क. त्याच्यामुळे मार्क म्हणून तुम्ही पहिल्या वेळेस मग काय करणार, रिव्हिजन करणार. रिव्हिजन करत असताना दिलेल्या पुस्तकात तुम्हाला स्वाध्याय आहे. ठीक आहे, स्वाध्याय जे दिलेलं आहे स्वाध्याय, त्या स्वाध्यायामध्ये जेवढे काही MCQ दिले, जेवढे काही मॅच द पेअर्स आहे, जेवढे काही सायंटिफिक रिझन्स आहेत, जेवढे काही शॉर्ट नोट्स असतील, जेवढे काही ब्रीफ क्वेश्चन्स असतील, हे सगळं जेवढे काही डायग्राम्स दिलेले आहेत त्या सगळ्या डायग्राम पहिले व्यवस्थित करायच्या. कशातल्या करायच्या स्टार्टिंगला, तर स्वाध्यायामध्ये दिलेल्या सगळ्या गोष्टी एकदम काळजीपूर्वक करायच्या. स्वाध्यायामध्ये दिलेल्या त्याच्यातूनच बरेच काही प्रश्न तयार होत असतात किंवा विचारले जातात. त्याच्यानंतर बोर्ड परीक्षेला जे आलेले प्रश्न आहेत, PYQ म्हणतो आपण त्याला, ते सगळे क्वेश्चन पेपर तुम्हाला सॉल्व्ह करायचे. आपण इथं घेणारच आहे सॉल्व्ह करून, तरी पण तुम्ही तुमच्या जबाबदारीनं चांगल्या पद्धतीनं सॉल्व्ह करा. काय करायचं, 2025चा एक पेपर घ्यायचा. आता परीक्षा तुमची आज म्हणजेच तुमचा 11 तारखेला कोणता पेपर आहे, सायन्स 1. आणि आल्यानंतर संध्याकाळी 5 ते 8 किंवा 6 ते 8 काय करा तुम्ही, एक पेपर सोडा. कोणता, 2025चा. आणि किती तारखेला, म्हणजेच 12 तारखेला तुम्हाला काय करायचं आहे, सकाळी 11 ते 2 या दरम्यानमध्ये 2024चा क्वेश्चन पेपर काय करायचा आहे, सॉल्व्ह करायचा आहे. आणि हे सॉल्व्ह करत असताना, हे सॉल्व्ह केल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे, जे प्रश्न तुम्हाला जमले नाहीत, म्हणजे ज्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लिहिता आलं नाही किंवा ज्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही व्यवस्थितपणे लिहू शकला नाहीत, तर ते का, त्याचं उत्तर तुम्हाला शोधायचं आहे आणि त्याच टॉपिकवरती तुम्हाला भर द्यायचा आहे. तुम्हाला 40 पैकी जर 30 मार्काचं क्वेश्चन्स व्यवस्थित सॉल्व्ह करता येत असतील तर चांगली गोष्ट आहे. फक्त तुम्हाला एका दिवसामध्ये 10 मार्कचा अभ्यास करायचा आहे. आता ह्या 10 टॉपिकमध्ये तुम्हाला काही टॉपिक असे आहेत की खूप सोपे आहेत. मी सांगतो कोणते कोणते टॉपिक सोपे आहेत की जे तुम्हाला सिंपल जाणार आहेत. सामाजिक आरोग्य असेल, आपत्ती व्यवस्थापन असेल, पर्यावरणीय व्यवस्थापन असेल, हरित क्रांतीच्या किंवा हरित ऊर्जेच्या दिशेने, हे 4 टॉपिक जे आहेत पर्यावरणाचे एकदम सोपे आहेत. त्याच्यात ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची ही सुद्धा सोपं आहे. राहिलेत तुमचे जे अवघड, आता राहिलेले असतील तुमचे 3 ते 4 टॉपिक फक्त तुम्हाला अभ्यास करायचे आहेत. आणि ह्याही टॉपिकमधले जे घटक आहेत जे की तुम्हाला लक्षात राहत नाहीत, अशाच घटकांचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. आणि बाकीचे जे टॉपिक आहेत तर त्या पूर्ण टॉपिकला रिव्हिजन करायचं आहे. रिव्हिजन ठीक आहे, रिव्हिजन करा. कारण तुम्हाला रिव्हिजन जेवढं जास्त कराल तेवढं जास्त फायदा होत असतो. त्यामुळं रिव्हिजनला सोडायचं नाही. ठीक आहे, मग एक आन्सर पेपर, 2 आन्सर पेपर तुम्ही सॉल्व्ह करणार आहे, क्वेश्चन पेपर 2 सॉल्व्ह करणार आहेत. ठीक आहे, मग आता आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये जे इम्पॉर्टंट आहेत IMP जे आहे, क्वेश्चन्स जे IMP आहेत जे की मागच्या परीक्षेला आलेले आहेत आणि या परीक्षेला येऊ शकतील, असे काही IMP आपण या ठिकाणी डिस्कस करूयात. आता मागच्या व्हिडिओमध्ये बरेचसे IMP दिलेले होते. मग मुलांना काय वाटतं की सर हे दिले तर हेच येणार का ह्याच्या बाहेर येणार, तर बघा एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. हे 10 टॉपिक आहेत, ह्याच्यात ते 50 प्रश्न जर मी दिले तर टोटल परीक्षेमध्ये तुम्हाला किती 40 मार्काचा आहे आणि मी तुम्हाला 50 प्रश्न दिलेत फक्त, आणि ते 50 प्रश्न टोटल किती आहेत पुस्तकामध्ये, 100 क्वेश्चन्स असतील. मी जर 50 प्रश्न दिले तुम्हाला इथं किंवा कोणताही शिक्षक जर 50 प्रश्न दिला आणि त्यांनी सांगितलं की हेच प्रश्न येतील, मग तुम्ही ह्याच 50 प्रश्नाचा अभ्यास केला, ह्याच्यातले फक्त तुम्हाला परीक्षेला 25 प्रश्न आले, तर मग बाकीचं काय, अर्धे प्रश्न, 50%चा अभ्यास होतो तुमचा. मग म्हणून तुम्हाला ह्या सगळ्या परीक्षेचा किंवा सगळ्या क्वेश्चनचा काय करायचा आहे, अभ्यास करायचा आहे. फक्त सांगत असताना एखादा शिक्षक काय अंदाज करत असतो, अंदाज सांगत असतो की तुम्हाला ह्याच्यावरती जास्त पॉसिबिलिटीज आहे येण्याची, त्यामुळं तुम्ही हे तर करायचंच आहे तुम्हाला. त्याच्यासोबत जे काही परीक्षेमध्ये शिल्लक राहिलेले, पुस्तकामध्ये शिल्लक राहिलेले क्वेश्चन्स असतील, डायग्राम्स असतील, MCQ असतील, शॉर्ट नोट्स असतील किंवा तुमचं काय मॅच द पेअर्स असतील, हे सुद्धा तुम्हाला नीट करायचं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, पेपर पॅटर्न समजून घ्या. पेपरमध्ये क्वेश्चन कशा टाईपमध्ये येतात, पेपरमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात हे तुम्हाला माहिती पाहिजे. सगळ्यात जास्त काम हेच आहे. पहिलं सिलेबस बघणे, त्याच्यानंतर पेपर पॅटर्न बघणे आणि पेपर सॉल्व्ह, अभ्यास करणे, रिव्हिजन करणे आणि मग पेपर सॉल्व्ह करणे. काय बघा सिक्वेन्स, सिलेबस बघितला, पेपर पॅटर्न बघितला, स्टडी केली आहे वर्षभर, त्याच्यानंतर रिव्हिजन करा, रिव्हिजन केले आणि शेवटी सॉल्व्ह करायचे. क्वेश्चन पेपर काय करायचे, बोर्डाचे सॉल्व्ह करायचे. मग आपल्याला काय भेटतं, रिझल्ट चांगला भेटतो आपल्याला. ठीक आहे, असा हा सिक्वेन्स आहे. सिलेबस, पेपर पॅटर्न, स्टडी, रिव्हिजन, सोल्युशन म्हणजेच काय पेपर सॉल्युशन आणि रिझल्ट, असा हा तुमचा
टाइम टेबल असला पाहिजे पूर्ण एक दिवसाचा. ठीक आहे. टॉपिक डिवाइड करून घ्या. 3-3 टॉपिकचा ग्रुप करा. सोपे सोपे टॉपिक एकत्र करा आणि अवघड अवघड टॉपिक एकत्र करा. एन्व्हायरमेंटचे एकत्र अभ्यास करा. हे 4 पर्यावरणीय व्यवस्थापन आणि हरित ऊर्जा दिशेने सामाजिक आरोग्य आणि आपत्ती व्यवस्थापन, या 4चा एकदाच अभ्यास करा. त्याच्यानंतर या 3 टॉपिकचा एकदाच अभ्यास करा वरच्या, आणि ह्या 3 टॉपिकचा एकदाच अभ्यास करा. म्हणजे 3 भागामध्ये तुम्हाला अभ्यास करायचा आहे. 3 टप्प्यामध्ये तुम्हाला अभ्यास पूर्ण करायचा आहे विथ पेपर सॉल्युशन. ठीक आहे. भेटूयात पुन्हा एका नवीन आणि एकदम व्यवस्थित व्हिडिओमध्ये क्वेश्चन आन्सरच्या आणि इम्पॉर्टंट क्वेश्चनच्या. तोपर्यंत धन्यवाद. टेक केअर. बाय बाय. नालंदा कोचिंग क्लासेस या चॅनलला सबस्क्राईब करा. या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि शेअर करा तुमच्या मित्रांसोबत. ठीक आहे.